नाशिकचा 150 वर्षाच्या गौरवशाली इतिहासाची परंपरा लाभलेल्या नाशिक जिल्ह्याला 26 जुलै 2025 ला 156 वर्ष पूर्ण होत आहेत. चिरेबंदी हवेलीतील 1869 सालापासून जिल्हाधिकारी कार्यालयाचा कारभार सुरू झाला. वर्तमानात या देखण्या कार्यालयाची वैभवशाली वास्तू म्हणून नोंद घेतली जाते. अशा या ब्रिटिश आमदानी तयार केलेल्या नाशिक जिल्हा आज शनिवार रोजी दिनांक 26 जुलै रोजी 156 वर्षाचा झाला आहे. सिंहस्थ कुंभमेळा, द्राक्ष, वाईन आणि कांद्याची बाजारपेठ म्हणून नावलौकिक मिळविलेला आपला नाशिक जिल्हा ब्रिटिशांच्या राजवटीत 1869 रोजी नाशिकमध्ये जिल्हाधिकारी कार्यालय स्थापन करण्यात आले. नाशिक हे मौर्य, सातवाहन, यादव, मोगल, मराठे, निजाम आणि उत्तर मराठेशाहीतील पेशवे यांच्या कारकिर्दीमधील एक महत्त्वाचं शहर म्हणून नेहमीच गणले जात असे. पण नाशिकपेक्षाही अहमदनगर, जिथे इंग्रजांचा महत्त्वाचा सैनिकी तळ होता, तिथून नाशिकचं कामकाज बघितलं जायचं. अहमदनगर हे जिल्ह्याचं प्रमुख ठिकाण होते, तर नाशिक हा तालुका होता. नाशिकचा एकंदरीत पसारा वाढत असतानाच अहमदनगरवरून सर्व कार्यभार सांभाळणं अवघड होऊ लागल्यानं तत्कालीन मुंबई प्रांतामध्ये झालेल्या बैठकीनुसार 10 जुलै 1869 रोजी भडोच, कुलाबा, सोलापूर, नाशिक हे स्वतंत्र कलेक्टरेट म्हणजेच जिल्हा झाल्याचं जाहीर करण्यात आले. मात्र नाशिक कलेक्टरेट हे न्यायालयीन कक्ष ठाणे यांच्याशी संलग्न असल्याचं दिसते. तर याच नोटिफिकेशननुसार अकोला तालुका हा न्यायालयीन कामासाठी सिन्नरला जोडल्याचं व सिन्नर ठाणे हे न्यायक्षेत्राच्या अंतर्गत असल्याचं नमूद करण्यात आलं आहे. CR ओवेन्स हे नाशिकचे पहिले जिल्हाधिकारी होते. दिनांक 26 जुलै 1869च्या शासन आदेशानुसार अहमदनगर जिल्ह्याचे नाशिक, सिन्नर, इगतपुरी, दिंडोरी, चांदोरी, निफाड, येवला आणि अकोला असे 8 उपविभाग, तर खान्देश जिल्ह्याचे नांदगाव, मालेगाव आणि बागलाण असे 3 उपविभाग करण्यात आले. त्याचवेळी नाशिकला पूर्णतः विकसित जिल्हा म्हणून घोषित करण्यात आले. अल्पावधीत अकोला तालुका अहमदनगरमध्ये पुन्हा समाविष्ट करण्यात आला. तसेच 1875 मध्ये बागलाण विभागातून कळवण स्वतंत्र झाला आणि बागलाण व कळवण असे 2 तालुके अस्तित्वात आले. पेठ राज्य ब्रिटिश अधिपत्य प्रदेश झाले आणि 1878 मध्ये त्याचे एका उपविभागात रूपांतर करण्यात आले. जिल्ह्याच्या प्रशासनाची सूत्रे सांभाळणाऱ्या अधिकाऱ्यांना कलेक्टर हे पदनाम दिलं जात असे. नाशिक जिल्हा निर्मितीनंतर त्याच वर्षी या शहरात जिल्हाधिकाऱ्यांचं मुख्यालय सुरू करण्यात आले. सध्याच्या ज्या दिमागदार वास्तू जिल्हा प्रशासनाचा गाडा हाकला जातो, ते तेव्हापासून आजवर नाशिकला 105 जिल्हाधिकारी लाभले असून सध्या जिल्ह्याचा कारभार विद्यमान जिल्हाधिकारी जलद शर्मा यांच्याकडे आहे.